या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. मंगळवेढ्याला जाण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं सोलापुरात आगमन झालं. यावेळी मराठा समाज बांधवांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं सोलापुरात आगमन झालं. जोश जल्लोष आणि मोठ्या आवेशात त्यांचं स्वागत करण्यात आलं. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे तसंच मराठा समाजातील मान्यवरांनी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं. तमाम मराठा समाज बांधव आणि सोलापूरकरांनी संघर्ष योद्ध्यांचं जोरदार स्वागत केलं. कारण यांच्या भोळेपणामुळे मराठ्यांचं वाटलं झालं. इथून पाठीमागं 1967 पासून आतापर्यंत दिलेलं आरक्षण, 1954 ला दिलेलं आरक्षण, त्यावेळेस सुद्धा यांनी शासनातल्या आणि प्रशासनातल्या दोन्हीतल्या जागा घेतल्यात. ओबीसीच्या पण, ओपन मध्ये येऊन पण आणि वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्या. मराठ्यांना त्यावेळेस कळलं नाही. उदाहरणार्थ आम्हाला ओपन 50% जागा आहेत, यांनी तिकडे 52% आरक्षण आणला, त्यातल्या 52% जागा खाल्ल्या. तिकडून सोडून दिलं, ओपन मध्ये 30% खाल्ल्या, म्हणजे आम्हाला 20% राहिले. आमचे पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळे गेले नाही. आताच आमच्या लोकांचं आता डोकं उघडायला लागले. यांनी 52% जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या, 50% आरक्षणात ओपन मध्ये पण आले, त्याच्यात 30% पेक्षा जास्त खाल्ल्या. आणि मग आमच्या सगळ्या ओपन मध्ये म्हणजे मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, मारुडी काय काय त्या जाती राहिल्यात, 20% राहिले, त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही. म्हणून आमची वाटात आम्ही वाटलं जे झालं ना त्यामुळे झालेलं आहे. आता आमच्या आता लक्षात आलंय आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमवून मिळाल्या नाही. दुसरं कसं पाहायला मिळालं या निवडणुकांना, नगरपंचायत असेल, महापालिका, जिल्हा परिषद, जे कुणबी दाखल्यावरती ओबीसी मधून उभा राहिले त्यांना ठरवून पाडलं गेलं असा एक आरोप समोर येतोय. म्हणजे कुणबी कोणाला ठरवून पाडले? कुणबी जातीचे जे उमेदवार उभे राहिले ओबीसीच्या कॅटेगरीतून त्यांना ठरवून पाडलं गेलं आणि त्याला तिथल्या स्थानिक त्याच पक्षातल्या नेत्यांनी त्याला बळ दिलं गेलं. कुठेतरी समाजासाठी काय नक्की आपला मेसेज असणार आहे या सगळ्या घटना? समाजाने विचार करायला पाहिजे पुढच्या काळात सुद्धा. आपलं शेवटी आपलं असतं, दुसरे कामाला येत नाहीत. इथून पाठीमागे झालेल्या चुका किंवा इथून कुठं तरी भरून काढा. पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या लेकरा बाळाचं 6 कोटी जातीचं वाटलं नका करू. वेळ प्रसंगी समजून घेत जा. आरक्षणाला विरोध करणारा कोण? ती जर गोड बोलला तर त्याला निवडून आणायचं. निवडून आलो पुन्हा ते जातीच्या लेकरा बाळाच्या भविष्याच्या मुंडक्यावर पाय देतो. आपला कोणत्या का पक्षाचा असे ना विचार करून आपला निवडून आणत जा, जेणेकरून आपल्याला बळ होतं. विरोध करणारा तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा ते आपल्या जातीला त्रास असतो. तुमच्या इकडे झालंय म्हणून ऐकायला मिळालं, आमच्याकडे असं नाही का झालं. आमच्याकडे मुंडक्या टांगड्या वर केल्या तर मुंडकं खाली केले. इतकं बेकार पाडले आमच्या तिकडे लोकांनी, लय बेकार. पश्चिम महाराष्ट्रात थोडी जागृती करावं लागेल. मुंडक्यावर धरून आपली मग इथून पुढं. कारण कुणबी असला तरी आपलाच आहे, मराठा असला तरी आपलाच आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं लय गरजेचं. इथून पुढच्या काळात सावध मराठ्यांनो, हात जोडतो, सावध व्हा. लेकरं शिकवा, आरक्षण घ्या, मोठे करा, त्यांना नोकरीत जाऊ द्या, शिक्षणात जाऊ द्या. आणि कुठं आपलं उभं राहिलं तर एक विचारानं मतदान करून पाडी जा. हेंटन कोण करते ना, पण मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकार जात झाली आता ही मराठीची. दुसऱ्याचं कवर गुणगान एवढे छटाक भर मतदानावर सुद्धा ते 1000 आपल्याला पाडी देतो. त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्यभर. याने आपला पाडला होता, याला आता मुंडकर टाकायचं.